नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेब यांनी आपल्यासाठी अनेक वेगवेगळे निर्णय घेतलेत आणि त्या निर्णयाचा दिव्यांग बांधवांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतोय हे सर्वांना ठाऊक आहे. यामध्येच तुकाराम मुंढे साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा क्रांतिकारक निर्णय असा घेतलाय. दिव्यांग मंत्रालयाच्या विभागाच्या माध्यमातून हा निर्णय सर्वात मोठा निर्णय समजला तो. तब्बल 900 दिव्यांग संस्थांची मान्यता नोंदणी या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. आता हा निर्णय का घेण्यात आला किंवा ही संस्थांची नोंदणी काय असते याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती आपण समजून घेऊया. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये तब्बल 2-2.5 हजार दिव्यांग संस्था आहेत आणि त्या दिव्यांग संस्थांना दिव्यांगांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, सक्षमीकरणासाठी, त्यांचा देखभाल करण्यासाठी, विविध साधन सामुग्री किंवा उपकरणं पुरवण्यासाठी किंवा त्यांची देखभाल करण्यासाठी या सर्व संस्थांना राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जातो आणि तो निधी त्यांच्या माध्यमातून दिव्यांगापर्यंत पोहोचवला जातो. तर अशा पद्धतीचं हे दिव्यांगांचं संस्थांचं काम आहे. परंतु मित्रांनो, दिव्यांग संस्थांचा डोसल कारभार किंवा चुकीच्या पद्धतीचा किंवा भ्रष्टाचार समोर आल्यानंतर खऱ्या दिव्यांगांपर्यंत हे लाभ पोहोचत नाहीत. अनेक चुकीच्या पद्धतीचं UDID कार्ड किंवा प्रमाणपत्र धारण करून डायरेक्ट ही लोक त्या संस्थेंचे अटॅच होतात आणि तो पैसा किंवा तो निधी हा त्या लोकांच्या घशामध्ये जातो. परंतु खऱ्या अर्थाने तो दिव्यांग जो असतो तो हा मात्र मागास राहिलेला आहे, मागे राहिलेला आहे. आणि हे ज्यावेळेस निदर्शनास आलं त्यावेळेस दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे साहेब यांनी तब्बल 900 दिव्यांग संस्थांची मान्यता या ठिकाणी रद्द केलेली आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा एखाद्या संस्थेच्या अंडरखाली काम करत असाल किंवा तुम्हाला सुद्धा दिव्यांगांसाठी काम करायचं आहे आणि एखादी संस्था स्थापन करायची असेल तर तुम्हाला ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, दिव्यांग संस्था स्थापन करण्यासाठी तुम्हाला धर्मादायाची परमिशन लागते, कंपनी ॲक्टची मान्यता घ्यावी लागते. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल माहिती तर तुकाराम मुंढे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ही माहिती आपण नेमकी काय आहे हे या ठिकाणी समजून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट जी महासंवाद ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून चालू जाते. अपात्र ठरलेल्या 900 संस्थांवर विभागाची कारवाई. दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी नोंदणी बंधनकारक. सचिव तुकाराम मुंढे साहेब यांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं त्यांचं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्यांनी बघा काय म्हटलंय. सचिव तुकाराम मुंढे साहेब म्हणाले की संस्था सोसायटी नोंदणी कायदा 1860, बॉम्बे पब्लिक ॲक्ट 1950 किंवा कंपनी कायदा कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत असल्यानंतरसुद्धा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 50 अंतर्गत नोंदणी करणं बंधनकारक आहे. म्हणजे तुमची संस्था जरी असेल आणि ती दिव्यांगांसाठी काम करत असेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या कलम 50 नुसार नोंदणी करणं बंधनकारक आहे. जर नोंदणी नसेल तर तुम्हाला काम करण्याचा अधिकार नाही आहे. त्याचबरोबर विभागाने केलेल्या कारवाईमुळे शासनाचा निधी योग्य संस्थांवर खर्च होईल. ज्या संस्था दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा कार्य करू इच्छितात त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. अशा सर्व संस्थांनी बघा या ठिकाणी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत या ठिकाणी दिव्यांग कल्याण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास संबंधित संस्थांवर अधिनियमातील कलम 91 नुसार कारवाई सुद्धा करण्यात येईल असं दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुकाराम मुंढे साहेब यांनी अतिशय महत्त्वाचं म्हणणं या वेबसाईटच्या माध्यमातून जनतेला दिलेलं आहे, दिव्यांग बांधवांना दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जर समजा तुम्ही एखादी संस्था काढू पाहताय किंवा तुम्ही एखाद्या संस्थेचे काम करत असाल, सभासद असाल तर ती संस्था कुठे काम करते, कशा पद्धतीने काम करते, त्याला मान्यता आहे का नाही, या सगळ्या गोष्टीचा विचारपूस करणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, चुकीच्या पद्धतीने लाभ देणाऱ्या संस्था या दिव्यांगांच्या प्रगतीसाठी, सबलीकरणासाठी एक त्रासदायक आणि डोकेदुखी असताना हा तुकाराम मुंढे साहेब यांनी जो निर्णय घेतलाय हा अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे नक्कीच दिव्यांग संस्थांना एक चांगला आधार निर्माण होणार आहे आणि चांगल्या दिव्यांग संस्थांना हा निधी सहज पद्धतीने उपलब्ध होईल. त्यांना व्यवस्थित उपलब्ध झालेला निधी हा सर्वसामान्य खऱ्या दिव्यांगांपर्यंत पोहोचेल. या अशा निर्णयामुळे नक्कीच दिव्यांगांचा फायदा होणार आहे. तुकाराम मुंढे साहेब यांनी जो निर्णय घेतलाय हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला क्लिअर होत नसेल की बाबा ठीक आहे एखादी संस्था आहे त्याला मान्यता रद्द केली, मग आमचा काय फायदा. एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही सोयीसुविधा पुरवल्या जातात, उपकरणं असतील, साहित्य असतील, शिबिर असतील, कॅम्प असतील, तर त्याच्या संस्था हे काम पाहतात, करतात, तर त्यांना सरकारकडून निधी उपलब्ध होतो आणि तो निधी चुकीच्या लोकांच्या संस्थांमध्ये जर गेल्यानंतर खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होत नाहीत
आणि मग आपण मात्र त्या लाभापासून वंचित राहतो. म्हणून हा निर्णय आपल्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेब यांनी जो निर्णय घेतलाय त्याचं आपण स्वागत करूया. प्रत्येकाने तुकाराम मुंढे साहेबांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवलं तर खूप चांगलं होईल. आणि तुकाराम मुंढे साहेब यांनी जो निर्णय घेतलाय तो महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.